इयत्ता 5वी मध्ये शिकते. 2 ट्रॅक असल्यामुळे आम्हाला नाही का रेल्वे पण दिसत नाही आणि तिथं सिग्नल पण नाहीये. काय त्रास होतो? जायला त्रास होतो, रेल्वे दिसत नाही, रस्ता पण खराब आहे. आता हा रस्ता नाही हवा आम्हाला, भुयार रस्ता, मग तिथून आम्हाला नीट जाते. ह्या रस्त्यावरून लगभग 500 विद्यार्थी येऊन जाऊन करतात. आम्हालाच इथे भेव वाटतं, तर लहान मुलांना खूप भेव वाटते. इथे डोळ्यात तेल टाकून बघावं लागतं, रेल्वे कुठून येते कुठून जाते. आणि पहिले 1 रूल होता त्याच्यामुळे एवढं काय नव्हतं वाटत, आता 2 रूल झाले त्याच्यामुळे अधिक भीती वाढलेली आहे आमची. आम्हाला आहे ना एकच मागणी, फक्त आम्हाला रस्ता पाहिजे भुयारी, कसाही द्या, फक्त आम्हाला रस्ता पाहिजे. त्याच्यामुळे आमचे लहान विद्यार्थी, शिक्षक वर्ग असतील, ते सगळे नीट जाता येईल, नीट येतील, सुरक्षा होईल त्यांची. आम्ही इकडं रोड क्रॉस करून येतो. आम्ही येताना आम्ही इकडून आलो, आमचे जीव मोठे हात मोठे देतो. आम्हाला डायरेक्ट भीती वाटते. येता जाताना विद्यार्थी 2दा-3दा आम्ही येत असताना त्या रस्त्यात आम्ही 2-3 वेळा पडलेलो आहे, त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटते. एक भुयारी मार्ग झाला तर आम्हाला चांगलं वाटतं. आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 800 ते 1000 पर्यंत विद्यार्थी आहेत. इथे LKG पासून तर 12वी पर्यंत शाळा आहे. आता मी 12वीला आहे, तरी पण 2 मार्ग आहेत रेल्वेचे ओलांडण्यासाठी. तर मला सुद्धा भीती वाटते की कधी रेल्वे ह्या साईडने जाते, कधी त्या साईडने जाते. कधी कधी आम्हाला शाळेत जायला उशीर सुद्धा होते रेल्वेमुळे. आणि आम्ही एवढे मोठे आहोत तरी आम्हाला भीती वाटते. तर जे लहान लहान मुलं आहेत LKG UKG परत मराठी शाळेतील, तर त्यांना किती भीती वाटत असेल. माझी एवढीच मागणी आहे की आपण आमच्या गावासाठी एक भुयारी मार्ग द्यावा, जेणेकरून आम्ही सुरक्षितपणे गावात जाऊ शकू पलीकडे. मी नवभारत विद्यालय देहरे या ठिकाणी उपशिक्षक गेल्या 11 वर्षापासून काम करतोय. या देहरे गावामध्ये 11 वर्षापासून नेहमीच पाहतोय रस्त्याला खड्डे आहेत. माझ्या विद्यालयामध्ये एकूण जवळपास 1000 विद्यार्थी आहेत. LKG UKG पासून तर 12वी विद्यार्थी शिकतायत. परंतु एकच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की या गावाला हायवे पासून नंतर रेल्वे ट्रॅक आहे आणि मग गाव आहे, विद्यालय आहे, परंतु येणे जाण्याची अजिबात सोय नाही आहे. तर रस्त्यालाही खड्डे आहेत, रेल्वे ट्रॅक आहे. छोटे विद्यार्थी आणि मोठे विद्यार्थी यांना भीती वाटते. आम्हाला सुद्धा येणे जाण्याला खूप त्रास होतो, कारण 2 जे ब्रिज आहेत पुला खालून जावं लागतं. पावसाळ्यामध्ये पाणी असतं, खड्डे आहेत, जाणे येण्यासाठी अजिबात सोय नाहीये. कारण जीवघाणे प्रकार या ठिकाणी घडलेले, हायवेलाही घडलेले आहेत, रेल्वे ट्रॅकला पण घडतायत. कारण लहान विद्यार्थ्यांपासून तर मोठ्या विद्यार्थ्यां तेवढेच नव्हे तर आमच्यासारखे जे शिक्षक आहेत किंवा गावातले ग्रामस्थ आहेत, सगळ्यांनाच अडचणी आहेत. ही अडचण दूर करण्यात यावी, कारण जेणेकरून शासनाने भुयारी मार्ग जर दिला तर सर्वांची चांगल्या पद्धतीने सोय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.